ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। सुद्धा प्रेस नोट जी असणार ती प्रेस नोट सुद्धा मी आपल्या पत्रकार बंधूंपर्यंत पोहोचवणार आहे। पण या सगळ्या याच्यामध्ये कदाचित आंबळनेरच्या जनतेला याची कल्पना नसेल की या शिरीष चौधरी असेल, रवी चौधरी असेल, यांचा इतिहास कदाचित आपल्याला फार कमी असेल माहिती। पण मागच्या 2 दिवसाच्या काळामध्ये मला जी काही माहिती मिळाली त्या माहितीमध्ये मी पोलिसांना एक आवाहन करणार आहे की कारवाई का होत नाहीये आणि मागच्या काळामध्ये तुमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी असतील, जे गुन्हे दाखल झाले असतील त्याच्यावरती तुम्ही आतापर्यंत केलेलं काय। मग काही डॉक्टर लोकांचं किडनॅपिंगचं प्रकरण असेल, रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रेल्वेच्या पोलीस स्टेशनात जाऊन त्या ठिकाणी दमदाटी केली असेल, त्या ठिकाणी लूटमार केलेली असेल, त्याचा गुन्हा असेल, गुजरातमध्ये बनावट दारू विकलेल्यानंतर त्याच्यावर झालेली कारवाई जी असेल ती असेल, या दोघं बंधूंपैकी एक जण गांधीनगरची जेलची हवा खाऊन आलेला आहे 6 महिने, त्याच्यामध्ये काय निष्पन्न निघालेलं आहे तो कशाबद्दल असेल, त्यांचाच भाऊ विजू चौधरी याच्यावरती त्याच्या माणसांना किडनॅप करून त्यांना मारझोड केलेली असेल याची चौकशी असेल, काही जमीनधारक असतील त्या जमीनधारकांना दमदाटी करून त्यांच्याकडनं जमीन बळकावण्याचे प्रकार असतील त्या तक्रारी आता पोलीस स्टेशनमध्ये नंदुरबारची जनता द्यायला लागलेली। कारण एकदा ऍक्शनची रिॲक्शन लोकांनी बघितली तर लोकांमध्ये आता जो डर असतो तो डर कुठेतरी निघालेला आहे आणि यांच्या विरोधामध्ये नंदुरबारची जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे। म्हणून यांच्याच भावाच्या माणसांवरती, यांच्याच भावकीच्या लोकांवरती यांनी ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केलेली होती आणि काही लोकांना किडनॅप केलेलं आहे त्याही गोष्टीचा, त्याही तक्रारीचं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काय केलेलं आहे याचा जाब मी मात्र राज्य सरकारला येणाऱ्या काळामध्ये विचारणार आहे। या सगळ्या याच्यामध्ये जमीन घोटाळा असेल, मटका असेल, बनावट दारू असेल, किडनॅपिंगच्या केसेस असतील, या सगळ्या केसेस एकत्रित करून प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने एकत्रित याची चौकशी करून तातडीने याची कारवाई का केली जात नाहीये याचा जाब येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी राज्याच्या गृहमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये विचारणार आहे। या सगळ्या कृत्या करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात आली माझ्या की ही जी प्रवृत्ती आहे ही गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालत होती। म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांना कधीच यश मिळालेलं नव्हतं। पण माझ्या आंबळनेरच्या भोळ्या बापड्या जनतेच्या समोर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीय विष पेरून आपलं या ठिकाणी अस्तित्व निर्माण करायचं आणि याच्यातून आपल्याला काय कमवता येईल किंवा आपल्या 2 नंबरच्या धंद्यांना कसा आळा घालता येईल याच्यासाठी मात्र आंबळनेरच्या भोळ्या जनतेला फसवण्याचा कार्यक्रम या दोघं बंधूंच्या माध्यमातून आज तरी आम्हाला निदर्शनात येतोय। म्हणून मी सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून राज्य सरकारला हे जे काही निवेदन तयार केलेलं आहे हे निवेदन राज्य सरकारपर्यंत येणाऱ्या काळामध्ये पोहोचवलं जाईल, पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवलं जाईल आणि जी काही नंदुरबारमध्ये झालेली घटना असेल त्याची सखोल चौकशी करून कारवाई काय केली जाईल याच्यावरती मात्र विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी आवाज उठवणार आहे। त्यामुळे नंदुरबारच्या जनतेला माझं एक आव्हान असणार आहे की आपण कोणालाही न घाबरता पोलिसांपर्यंत असलेली खरी माहिती आपण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवावी की जेणेकरून ही अपप्रवृत्ती भलेच नंदुरबारमध्ये एक पालकमंत्री मी त्यावेळेला होतो, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर नंदुरबार जिल्हा सुद्धा किती चांगला आहे याचं प्रत्यक्षात मला स्वतःला अनुभव आले। म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेली दहशत आणि त्या दहशतीमुळे त्या दहशतीच्या वातावरणात वावरणारे लोक यांना एक माजी पालकमंत्री म्हणून माझं आव्हान असणार आहे की तुम्हाला समजा जर का काही अडचणी येत असतील तर पोलिसांपर्यंत पोहोचवा,
मला आत्मविश्वास आहे की पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी उभं राहील आणि पोलीस प्रशासनाच्या पाठीशी आपण जर का उभे राहिलो, आपण समजा जर का त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या, तरच ही दडपशाही, गुमशाही किंवा गुंडगिरी जी असेल ती गुंडगिरी आपल्याला कुठेतरी थांबवता येईल. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी अंमळनेरच्याही जनतेला सावध करतोय आणि नंदुरबारच्या जनतेलाही आवाहन करतोय की तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातलं प्रशासन असणार आहे, महाराष्ट्र सरकार असणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारमध्ये जरी ते कोणत्याही पक्षाचे असले, ते शिवसेनेचे असले तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा या स्वरूपाचं काम हे आवडत नसतं किंवा या स्वरूपाच्या कामाला ते पाठिंबा देत नसतात. म्हणून राज्य सरकार सुद्धा तुमच्या पाठीशी उभं राहील असंच आपल्या या माध्यमातून आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना मी सांगतो. तर का आघाडीचे 2 असतील, त्यांच्याबरोबर 2 अपक्ष आमच्या सोबत असतील, आम्ही 14 लोकांचा त्या ठिकाणी एकत्र विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आणि जो जनतेने कौल दिला असेल त्याला स्वीकारलं. आणि त्याच्यानंतरही मी सगळ्यांना आवाहन केलं की आता ठीक आहे, निवडणुका संपलेल्या आहेत आणि संपल्यानंतर आपण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या भूमीतली जी संस्कृती असेल ती जतन करा आणि आपल्या पद्धतीने आपण नगरपालिकेत काम करा की जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये शांतता कशी राहील, आपल्या तालुक्याचे संस्कार कसे जपले जातील, अशा प्रकारचं आव्हान आणि अशा प्रकारच्या सूचना आम्ही आमच्याही नगरसेवकांना, आमच्याही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे जे काही आता निवडून आलेले असतील त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहे. ते जे काम करतील त्यांना नक्की आम्ही एक आमदार म्हणून, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, राज्य सरकार असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल किंवा स्थानिक पातळीवरती असेल, सत्ता कोणाचीही असली तरी सुद्धा त्याला सहकार्य करणं ही जबाबदारी एक आमदार म्हणून माझी. त्यामुळे यांना सगळ्यांना सहकार्यच करेल. बरेच जनतेने कोणालाही निवडून दिलं तर तो माझ्या भूमीतला आहे, माझ्याच भूमीतल्या लोकांनी त्यांना मतदान जर का केलं असेल, माझ्याच भूमीतल्या लोकांना निवडून दिलेलं असेल तर त्यांना सहकार्य करणं सुद्धा एक भूमिपुत्राची जबाबदारी असते. म्हणून जरी सत्ता कोणाचीही असली तरी माझ्या अंमळनेरची सत्ता येते, माझ्या अंमळनेर नगरपालिकेची सत्ता असल्यामुळे त्यांना सुद्धा सहकार्याची भूमिका भविष्यातल्या काळामध्ये सुद्धा आमची असणारच आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून जर का काही काम करत असतील तर त्यांना सहकार्य असेल, पण चुकीचं जर का काम होत असेल तर त्याला आमचे सदस्य विरोध सुद्धा त्या ठिकाणी करायला कमी करणार नाही. परंतु अंमळनेरचा विकास कुठे होत असेल तर त्याला मात्र त्यांच्या पाठीशी नक्की आम्ही त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करू. आज या सगळ्या याच्यामध्ये नंदुरबारचा जो विषय निघालेला आहे, सत्तेची जी मस्ती आपल्याला बघायला मिळालेली आहे, या दोन्ही सुपुत्रांच्या माध्यमातून समाज बांधवांमध्ये सुद्धा, म्हणजे एक विशिष्ट समाजाचं नाव घेत नाही पण समाज बांधवांमध्ये सुद्धा आज त्यांनी ज्या पद्धतीने उद्रेक केलेला आहे त्याचा संपूर्ण निषेध आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी घरात घुसले, कपडे काढले, टोळीने त्यांना एक टोळी घेऊन जाऊन गुंडांप्रमाणे झुंडशाही त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मारझोड केली. ऍक्शनची रिॲक्शन आपण सगळ्यांनी बघितली. या सगळ्या किती ज्या आहेत त्या आपण जरी बघत असलो तरी सुद्धा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, याचा डाग मात्र कळत न कळत का असेना तो आपल्या अंमळनेरकरांना लागलेला आहे. आज तुम्हाला नंदुरबारमध्ये बघायला मिळतंय, उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने 2016ला जी आपल्याला परिस्थिती बघायला मिळालेली होती तीच येणाऱ्या काळाला पुढच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपल्याला ती बघायला मिळणार आहे. याचा अर्थ अंमळनेरच्या जनतेला हे पाहिजे होतं का की आपले सगळ्यांचे चांगले विचार बाजूला ठेवायचे आणि ती गुंडशाही जी इथं घातलेली होती आणि ती आपण सगळ्यांनी मिळून काढलेली होती ती परत गुंडशाही आपण इथं पोचवायची का, हेच आपल्याला अपेक्षित होतं का? याचा अर्थ आज जरी आपल्याला पश्चाताप होत असला तरी सुद्धा तो पश्चाताप मात्र आता 5 वर्ष आपल्याला सगळ्यांना झेलावा लागणार आहे. या सगळ्या याच्यात कधीही लोकप्रतिनिधी कोणीही असला थोडी खिलाडू प्रवृत्ती असली पाहिजे.
माझ्यासारख्यावरती मी अनेक विकासाची कामं करतोय. आज पाडळसरे प्रकल्पाला मार्गी लावण्याकरता अतोनात प्रयत्न करतोय. त्या पाडळसऱ्याच्या प्रकल्पाला मार्गी लागल्यानंतर अंमळनेरच्या सिंचन व्यवस्था, शेतकऱ्याचं भलं, सिंचनाचं जे व्यवस्थापन आहे, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचं काम जे आहे ते प्राधान्याने मी करण्याचा प्रयत्न करतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचं विजन ठेवून आज ग्रामीण भागातलं राजकारण असेल, ग्रामीण भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चाललेली आहे. मागच्या 5-5.5 वर्षामध्ये शहराचा विकास कोणत्या कोणत्या टप्प्याने झालेला आहे ते पूर्ण शहरवासियांनी बघितलेलं आहे. एकदा धरणाचं काम कंप्लीट झालं, एकदा अंमळनेरला पाणी पुरवठा योजना जी मी मंजूर करून आणलेली आहे ती योजना जर का सक्सेसफुल झाली, ती जर का पूर्णत्वाकडे आपण नेली तर अंमळनेरला पिण्याचा पाण्याचा पुढचा 100 वर्षाचा प्रश्न सुटणार आहे. हा दृष्टिकोन ठेवून सुद्धा काही जे विरोधक असतात किंवा काही जे कधीच संतुष्ट होत नसतात अशा लोकांनी जरी माझ्यासारख्यावर टीका केली तरी सुद्धा मी साधं त्यांना प्रतिउत्तर सुद्धा देत नाही. ही खिलाडू प्रवृत्ती जी असते ती आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये जर का असली, काहींचा हेतू विरोधाला विरोध करणे असतो, काहींचा हेतू लोकप्रतिनिधीला जागृत करणे असा असतो. पत्रकार मित्रांनो, तुम्ही सुद्धा समजा जर का आमच्याही विरोधात बातम्या लावल्या तरी सुद्धा आम्हाला त्यातनं काय शिकायला मिळतं आणि आमच्या झालेल्या चुकांवरती आम्ही काय सुधारणा करू शकतो हा त्याचा अर्थ काढणारा म्हणजे त्याला खेळाडू प्रवृत्ती आपण म्हटलं पाहिजे. काही लोक असे काही व्हिडिओ तयार करतात, त्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला तरी आपल्याला ब्लॅकमेलिंग करता येऊ शकतं का, हा त्यांचा एक हेतू असतो. पण माणूस तेवढ्या प्रवृत्ती असतात, या प्रवृत्तींना आपण काही लक्ष देण्याच्या भानगडीत पडलो तर आपण विकासापासून कुठेतरी बाजूला जातो. म्हणून आपण स्पोर्ट्समनशिप ठेवली पाहिजे, आपली खिलाडू वृत्ती ठेवली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कोणाला घाबरून आम्ही कुठेतरी थांबतो असं अजिबात नसतं, पण आपली वृत्ती ही खिलाडू असली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने त्याच्या मागे आमच्या सारख्याचा उद्देश असतो, हेतू असतो. ज्याने त्याने ज्याचं काम करायचं असतं आणि त्या कामाबरोबर विकासाचा मुद्दा आम्ही पुढे करत राहतो आणि त्या दृष्टिकोनातून चालतो. काल नंदुरबारला जी घटना घडली, ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.